महाकुंभ है महाकुंभ है महाकुंभ है महाकुंभ है महाकुंभ है महाकुंभ है धाम त्रिवेणी शंभु शंभु है महाकुंभ 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 है। हॅपी जर्नी बाय पापा धुवून ये. तुमची पण थोडीशी द्या. चला बाय थांब मी कर. बाय बाय बाय. हर हर महादेव. तर खूप वाट पाहून आम्ही लास्ट मोमेंटला रेड बसवरून मुंबई ते प्रयागराज स्लीपर AC बसची तिकीट बुक केली. ती अंदाजे आम्हाला 4,500च्या आसपास पडली पर पर्सन. कारण ट्रेन्स आणि फ्लाईटने प्रवास करणं आउट ऑफ स्कोपच झालेलं. तिथे राहण्याची काहीच बुकिंग केली नव्हती, कारण त्या जागी पोचता आलं नाही तर पैसे वाया जातील आणि वरून स्कॅम्सही इतके भरपूर चालू होते. म्हणून आम्ही राम भरोसे निघालो महाकुंभला. दे दे मग गेला वैतागून गेला. ए बाबू ते बघ खायला आणलं. जा जा खायला आणलं जा. समृद्धी महामार्ग जसा लागला तसे हादरे कमी झाले. कसल्या मस्क्यासारखा रस्ता आहे हा. आम्ही फर्स्ट टाइमच ह्या रूटने जात होतो. हे काय इथे पण खोदून ठेवलंय. सगळं अंडर कन्स्ट्रक्शनच आहे अजून. फूड मॉल तरी आहे ना चांगलं. कुठे कौसू कौसू तर मग रात्रीचं जेवण आम्ही झोपी गेलो. डॉल्फिनच्या नावाची झेब्रावर. तर आमची पहाट मस्त अशा व्ह्यूने झाली. हम पूर्वांचल पहुंच गए खाना खाने शुक्लाजी के गाव. तर 27 तासांचा प्रवास करून आम्ही पोचलो प्रयागराजमध्ये. पण ड्रॉपिंग पॉइंट फक्त 2 किलोमीटर अंतरावर असताना आम्हाला लागला ट्रॅफिक. तर स्लो मूव्हिंग ट्रॅफिक पार करत आम्ही पोचलो पार्किंगमध्ये, जे COD चौराह्याजवळ येतं. 27 तासांच्या मोठ्या प्रवासात काही ओळखी झाल्या होत्या, तर त्यांच्यासोबत शेअरिंगमध्ये आम्ही निघालो अरेल घाटच्या दिशेने. पण ट्रॅफिक खूप असल्यामुळे ऑटोवाल्यांनी महेवा घाटला सोडलं, जे अरेल घाटापासून 4 किलोमीटर अंतरावर होता. मग लकीली आम्हाला एक टुकटुकीवाला भेटला, ज्याने अरेलच्या फेमस डबल डेकर ब्रिज जवळ आणून सोडलं, कारण तिथून पुढे व्हेकल्स अलाव नव्हत्या. आम्ही निघालो 11 नंबरच्या बसने, पायी पायी चालत स्टेच्या शोधात. खूप ट्रॅफिक आहे सगळीकडे, पण चांगल्या पद्धतीने आणून सोडलं. त्यामुळे आम्हाला फक्त आता स्टेसाठी 3 किलोमीटरच चालत जायचंय. पूल कोणी नाहीये. बघायचा का? संध्याकाळी 6 वाजता पूर्ण रिकामी आहे. यमुनेची आरती चालू आहे. ये महाकुंभ है।
जुलाई. 3 ते 4 तास फिरून झाल्यावर आमच्या बसमध्ये असलेल्या एका व्यक्तीच्या ओळखीने एक रूम मिळाली. ते पण 5,000 एका नाईटचे. कॉस्टली होती, पण रात्री थंडीत रस्त्यावर राहायचं नव्हतं. जास्त थकल्यामुळे लवकर झोपी गेलो, कारण उद्याचा दिवस महत्त्वाचा होता. आणि अशा पद्धतीने आमचा व्हॅलेंटाईन डे साजरा झाला. गुड मॉर्निंग. फायनली जो क्षण आला आणि आम्ही आता पहाटे 6 वाजता 6 नाही किती वाजले 4 वाजता निघालो आहोत संगमावर स्नान करायला. आणि इथली सिच्युएशन बघा, लोक चालत चाललेत. अमेझिंग. हा स्टॅमिना आहे या लोकांचा चालायचा बाबा. ऑल द वे. मी गाडीने आलो. सोमेश्वरनाथ मंदिरच्या इथे आम्हाला ड्रॉप केलं. इथून आम्ही चालत जाणार आहे अरेल घाट. आम्ही इथून आता अरेल घाटला जातो आहोत. आज 15 फेब्रुवारी आहे. पहाटे 4:45 वाजता आम्ही कुंभमध्ये फिरतो आहोत. आणि लिटरली जरा पण म्हणजे गर्दीच नाही आहे मुळात असं बघायला गेलं तर. कारण त्या लोकांनी आम्हाला सांगितलेलं 6 वाजताच्या आधी जर पोचलो आम्ही संगमावर तर आम्हाला गर्दी नाही मिळणार. गर्दी सुरू होते 7-8 किंवा 9 वाजताच्या नंतर, जी दिवसभर चालूच राहते 3-4 वाजेपर्यंत अप्रॉक्स. त्यामुळे जे कोणी प्लॅन करत असतील ना त्यावेळी पहाटे उठून स्नान करून घ्यायचं आणि मग पुढचं काही असेल फिरणं ते बघायचं. तर आम्ही कालच आलो आहोत, आराम केला काल थोडा. आणि आज सकाळी आम्ही निघालो आहोत स्नान करायला. इथून लेफ्ट फॉर अरेल घाट. कुठे आहे गर्दी? गर्दी 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 ओरडत होते. जरा पण गर्दी नाही आहे. थंडी आहे भरपूर. इथे स्टे मस्त आहेत. इथलं टेम्परेचर पहाटे 5 वाजता अंदाजे 14 डिग्रीच्या आसपास आहे. 14. हां, पण इट्स बेरेबल. आम्ही जेवढा विचार करून आलो ना की कडाक्याची थंडी असणार, आपल्याला होणारच नाही. आणि ॲज अ मुंबईकर आम्हाला कुठे पण जावं थंडी वाजते. पण ही थंडी बेरेबल आहे. ओके, मजा येते. सुपर. लाइटिंगच लाइटिंग आहे. पाणी एकदम कमी आहे, त्यामुळे बोट कुठून कुठे घेऊन जाणार माहिती नाही. बट गर्दी नाही आहे, सुकून आहे. आम्ही 5 वाजता पोचलो अरेल घाटवर. पण इथे सांगितलं गेलं की 6 वाजल्यापासून बोटिंग सुरू होणार आहे संगमावर जायला. आणि तो जो जास्ती ब्राईट पार्ट दिसतो आहे ना, तो आहे संगम घाट. आणि तिकडे संगम होतं आहे ह्या झोनमध्ये. तर आम्ही सध्या यमुनेच्या किनारी आहोत. संगमावर जायचं आहे तर थांबलो आहोत. इथलं कॅफे मस्त आहे. जाऊन आल्यावर बघू आम्ही.
Oh my gosh. तेव्हा बहुतेक दिसतं. बोटिंग दिसते पण सुरू नाही झाली आहे ना. कोण हरवलं? हरवलं. लॉस्ट अँड फाउंड. ओके. पहाटे आंघोळ केली की अशी शेकोटी घ्यावी लागते. फायनली आम्ही बोटच्या पॉईंटवर आलो आहे, पण कळत नाही आहे कोणती बोट जाते किंवा काय घ्यायचं आहे. संगम कुठे, आम्ही कुठे, सगळं असं मेस आहे. पण ठीक आहे, इट्स अ एक्सपिरियन्स. कुंभ के मेले में बस खोना नहीं है. तर आम्ही किला घाटवरून 1000 रुपये पर पर्सन देऊन बोट केली त्रिवेणी संगमासाठी. नाही ना, पाणी कमी आहे. गार पाण्यात उभे आहोत, चक्क गार पाण्यात. जा चढवर बघिते. फायनली आम्ही संगमावर जात आहोत. ए, ते पक्षी बघ. ढग पण ऑरेंज आहे. सही ना. इमर्जन्सी बोट्स. पण पडलं डुबलं तर. तो अकबर किल्ला आहे समोर. ह्या बोट संगमावर घेऊन जातात, आपली अंघोळ होईपर्यंत थांबतात आणि परत त्याच स्पॉटवर आणून सोडतात. कारण ॲक्च्युअल संगमावर इतकी गर्दी असते, त्यात अजून वाढवू नाही शकत. आय बाबू, कशा आहेस तू? ब्रेकफास्ट 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 टाइम. सनराइज इथे बघ. फायनली आम्ही संगमावरती आलो आहोत आंघोळ करायला. सी द व्ह्यू. यमुनेचं पाणी थोडं ग्रीनिश आहे आणि वेव्स खूप आहे यमुनेच्या पाण्यामध्ये. आणि ती आहे गंगा आणि हे आहे संगम. गंगाचं पाणी एकदम शीतल आहे, एकदम स्थिर आहे. आणि यमुनेच्या पाण्यामध्ये खूप जास्ती वेव्स आहेत. आम्ही आलो संगमावर.
आहेत. चला रिटर्न पण जायचंय. बाय, मस्त मजा आली. आणि मग रिटर्न जाताना गर्दी खूप वाढली. इतकी वाढली की बोट्स एकमेकांना आपटू लागल्या. हे बघा. गाराटलो थंड होतं पाणी. पण पाण्यात अंघोळ करताना जेवढं गार नाही वाटलं तेवढं आता हवेमुळे थंडी वाटते. नाही पण स्टील इट्स कोल्ड. च्या किनाऱ्यावर असे चेंजिंग रूम्स बनवले आहेत लेडीजसाठी. खूप चांगल्या पद्धतीचे आहेत. खूप आहेत असे, खूप आहेत. एवढी गर्दी झाली आहे. आम्ही बाबा सुटलो लवकर गेलो म्हणून. मजबूत गर्दी झाली आहे. शिवालय पार्कची आम्ही तिकीट काढली. 50 रुपये पर पर्सन. आज सॅटर्डे म्हणून 50 रुपये झाली. जर मंडे टू फ्रायडेमध्ये आलं असं तर 30 रुपयाची तिकीट होतं. कैसन बा? बोल ना. ठीक बा. शिवालय पार्कमध्ये आलो आहे. जे भारताच्या मॅपमध्ये आणि 12 ज्योतिर्लिंगाचे मस्तपैकी असे मिनिएचर्स बनवले प्रत्येक मंदिराचे. बघूया ते एक एक. हा पहिलाच आमचा केदारनाथ. ऊन उलट आहे रे. असं सुंदर बनवलंय. हुबेहूब बनवलंय. इथे बोटिंगही आहे. हा कोणता आहे? महाकालेश्वर. हा हे असंच आहे ओंकारेश्वर.
जायचंय काशीला. हे पार्लीचं वैद्यनाथ. हे राहिलंय आमचं. ते सुंदर बनवलंय त्या. कैलाश मंदिर हुबेहूब प्रतिकृती आहे. हे ज्योतिर्लिंग नाही आहे, पण हे अप्रतिम मंदिर आहे ऍक्च्युअल मध्ये बघायला. खूप सुंदर बनवलंय, जे आपल्या 20 रुपयाच्या नोटेवरती आहे. रामेश्वरम. केवढा मोठा गोपुरम आहे बाबा. काय कमाल बनवलंय ते यार. 4 गोपुरम आहेत त्याचे. हे वेगळं वाटतंय. गेस चुकीचा झाला आमचा. साऊथचे सगळे सारखेच वाटतात. मग रामेश्वरम कुठे आहे? रामेश्वरम शोधते. मल्लिकार्जुन आहे. वा, ब्रह्माजी हे इथे काय करतायत? हा, हे रामेश्वरम आहे आणि याच्या मागचं मल्लिकार्जुन आहे. फक्त गोपुरम केला, ठीक आहे, हे पण कॉम्प्लिकेटेड होतं. मजबूत ऊन आहे यार, मजबूत ऊन आहे. ॲक्च्युली ना गंगेत आंघोळ केल्यानंतर आहे ना काहीच असं फिरावंसं वाटत नाही आहे, काहीच करावंसं वाटत नाही आहे. पण हे एवढी मेहनत केली आहे ना म्हणून आम्ही बघायला आलो. सुंदर आहे. हे एकमेव जागा अशी आहे ना जिकडे गर्दी नाही आहे. बाकी सगळीकडे आता गर्दी झाली आहे आणि आम्ही वाचलो त्या गर्दीतून. कृष्णेश्वर हे आपल्या 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 महाराष्ट्रातले. तसंच भीमाशंकर. काय डिटेलिंग आहे यार, सुंदर डिटेलिंग. त्र्यंबकेश्वर ये भी अपना इच्छा है. असे काटे 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 आहेत. एवढं वरचं दिसलंच नाही मंदिर कधी. काय मस्त मिनिएचर्स बनवलेत यार. काय डिटेलिंग आहे. दरवाजा, लुक ॲट द दरवाजा, कमाल. नागेश्वरला पण जायचं. ते सोमनाथ सोबतच होणार. सोमनाथ सर्वप्रथम ज्योतिर्लिंग, जे सर्वात लास्ट बघतो आहोत. रिअल लाईफमध्ये पण अजून पाहिलं नाही आहे आणि 12पैकी आमचे 7 झालेत ज्योतिर्लिंग बघून. आएगा आएगा, हम नक्की आएगा, लवकर आएगा. हा, तुला तुला बघणार नाहीत ते. ही एक काहीतरी मस्त कन्सेप्ट बनवली आहे. जवळ जाऊन बघतो काय लिहिलंय. ए चल रे, बघूया काय आहे. हा समुद्र मंथनवाला कासव आहे. काय आहे, केवढा मोठा आहे बाबा. भीती वाटते जवळ आल्यावर. ब्रह्मांड, द युनिवर्स. Mentioned the earth being supported on the back of the elephant themselves, standing on back of tortoise. Elephant guarding different directions are named as Ashtadiggaj, and the word turtle is named as Akupar. The turtle is a significant feature in Hinduism as it is also second avatar of Lord Vishnu, the preserver of the
युनिवर्स. कमाल. पूर्ण ब्रह्मांड एकाच ठिकाणी बघायला मिळालं. छान बनवलंय. पार्किंग पण ठेवलंय इथे. असंच राहतं. अरेलची साईड खूप फिरलो. मग आम्ही ट्रिपल सीटने निघालो संगम घाटच्या आयलंडवर. इथे महाकुंभसाठी बाईकवर ट्रिपल सीट ड्रॉप करतात, कारण 4 व्हीलर्स अलाउडच नाही आहेत आणि डिस्टन्सनुसार रँडमली चार्ज करतात. त्यामुळे बार्गेन करावं लागतं. आम्हाला जो रायडर भेटला तो इंजिनियर होता फ्रॉम मिर्झापूर आणि तो इथे सोशल वर्क करण्यासाठी आलेला. तो बसायच्या आधीच आम्हाला म्हणाला, आपको जो ठीक लगे वो दे देना. तर हा कनेक्टिंग ब्रिज जो आपल्या बँड्रावरली सीलिंग सारखा दिसतो, त्यावरून आम्ही पोचलो संगमभूमीवर. अँड फायनली आम्हाला गर्दी मिळाली. आम्ही आता अरेलच्या पलीकडच्या साईडला आलो आहोत, सगळे मंदिरं करायला. बघूया काय बघायला मिळतं. ह्या साईडला मेला असतो आणि इथे सगळी मंदिर लाईन आहे. सहा पायाची गाय. आई शपथ, पहिल्यांदा पाहिली. मला क्राऊड फोबिया आहे, त्यात उन्हात फिरत होतो. अशी बेकार चक्कर येत होती ना. पण कुंभमेळा तर फिरायचाच होता. आम्ही परत संगमावर आलो वेगळ्या दिशेने. काचप द्वार. आम्ही बोटीने आलो म्हणून बरं झालं. हे तर काहीतरी भयानकच सिच्युएशन इथे. पुलिस कर्मियों से अनुरोध है कि कृपया घाटों को खाली कराएं, स्नानार्थियों की निकासी कराएं और उन्हें गंतव्य के लिए प्रस्थान कराना सुनिश्चित करें. तर आम्ही आलो डिजिटल कुंभ बघायला. जल्दी से जल्दी स्नान कर घाटों को खाली कर दे. ड्यूटीरत पुलिस कर्मियों से अनुरोध है कि कृपया घाटों को खाली कराएं, स्नानार्थियों की निकासी कराएं. ध्यान दें. वाव, हे बघ काय सुंदर आहे. इथे डिजिटल शो आहे. जहाँ पे आप सभी लोग बैठे हुए हैं, इसके बाद आपको बाकी के खंडों में स्टेप वाइज आगे जाना है. छोटी सी इन्फॉर्मेशन और, आपके पास जो भी सामान है उसको साथ लेके जाइएगा. शूज, स्लीपर सब कुछ कैरी करके ले जाना है, क्योंकि एग्जिट पॉइंट उधरी से है, तो यहाँ पे आपको वापस नहीं आना है. ठीक है, तो स्टार्ट किया जाए. येस मॅम.
इसे मेरा आशीर्वाद समझकर सहेज कर रखें। परंतु इंद्र महर्षि के आशीष का मान न कर सके और अहंकार के प्रमाण में उन्होंने वो माला ऐरावत के मस्तक पर रखी। पुष्प गंध से असर ऐरावत ने माला धाती बन तब में इंद्र मैं ऐसा क्रोध अपमान जिस धर्म ऐश्वर्य पर तुम इतना इतराते हो मैं वही तुमसे छीन लूंगा। मैं इसी क्षण तुम्हें और तुम्हारे लोग को श्रीहीन होने का श्राप देता हूँ। नमस्तु। ऋषि श्राप के प्रभाव से देवताओं का वैभव छिन गया। तीनों लोगों में हाहाकार मच गया। देवों की शक्ति क्षीण होते ही दानवों ने देवलोक पर आक्रमण कर दिया। घोर देव असुर संग्राम के पश्चात स्वर्गलोक दानवों के अधीन हो गए। पतित पराजित देवगण त्राहिमाम करते श्री हरि विष्णु की शरण में पहुंचे। प्रभु, तीनों लोगों पर संकट है, हमें इस शाप से मुक्ति दिलाइए। देवराज, इस संकट का समाधान सागर मंथन है, परंतु मंथन तभी सफल होगा जब देवता और दानव मिलकर प्रयास करेंगे। ये कैसे संभव होगा नाथ? सृष्टि के कल्याण हेतु इन दो परस्पर शक्तियों को साथ आना ही होगा। हरि आज्ञा से मंथन आरंभ किया गया। मंदराचल पर्वत को बढ़ाने और नाग वासुकी को रेती बनाकर दानव और देव समुद्र को मथने लगे। मंथन आरंभ होने के कुछ समय बाद ही हर ओर अंधकार छा गया। भीषण ताप से सब झुलसने लगा। हे ईश्वर, ये कैसी विपदा है? ये अनाहल विष था जिसकी भयंकर गंध और ज्वाला से सब नष्ट होने लगा। और तब जीवों की करुण पुकार सुन पशुपति महादेव प्रकट हुए। यदि इस विष को नियंत्रित नहीं किया गया तो प्रलय सुनिश्चित है, परंतु मैं इसके भी को इस सृष्टि को छूने नहीं दूंगा। महादेव ने विष को अपने कंठ में धारण कर लिया। इस कारण उनका कंठ नीला हो गया और वे नीलकंठ कहलाए। महादेव की कृपा से हलाहल विष की ज्वाला शांत हो गई और तीनों लोगों में संतुलन स्थापित हुआ। मंथन पुनः आरंभ हुआ और एक के बाद एक अमूल्य विधियां प्राप्त होने लगी। अंततः अमृत घट लिए धन्वंतरि प्रकट हुए। अधीर हो इंद्र ने धन्वंतरि से कुंभ छीन लिया, परंतु दानव ये कैसे होने लगे? देवों और दानवों में अमृत पाने के लिए छीना झपटी शुरू हो गई। इस कलह का अंत करने के लिए श्री हरि को मोहनी रूप में अवतरित होना पड़ा और उन्होंने बड़ी चतुराई से सारा अमृत देवताओं को पिला उन्हें अमर कर दिया। समर्थ हो देवों ने स्वर्ग पर धर्म का राज पुनः स्थापित किया। परंतु इस सारे प्रकरण में एक विशेष बात और हुई। छीना झपटी में अमृत की चार बूंदें स्वर्गलोक, पाताललोक और पृथ्वी पर आ गई। पृथ्वी पर ये बूंदें प्रयाग, हरिद्वार, उज्जैन और नासिक में गई। अमृत से पवित्र हुई धरा तीर्थ बन गई। यही कारण है कि इन स्थानों पर हर 12 वर्षों में कुंभ मेले का आयोजन होता है। समय की अनंत धारणा की परंपरा अनादिकाल से चली आ रही है। महाकुंभ मेला 2025 में आपका स्वागत है। आइए इस अद्वितीय आध्यात्मिक अनुभव का भाग बने। चलिए जी, आगे बढ़ते रहिए। इसका सवाल गिरे लेके जाएंगे। कमाल, सिंगापूरला आलो. त्याच्यात पण काहीतरी स्टोरी आहे. सुंदर केलं, मस्त ये बीच 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 पाण्यात बीच. वाव, लवली.
शपथ कडक फोटो काढला ज्याने पण काढला. सही फोटोग्राफी केली आहे. कमाल. ॲस्ट्रॉलॉजी हे डोक्यावरनं जाणार आपल्या. नेहरू प्लॅनेटोरियम. महाशिवरात्रि जैसे स्नान करने पर लाखों लोग इस दिव्य नींद की अनुभूति करते हैं. देवता तारों के रूप में, असुर ग्रहों के रूप में और मंदार पर्वत स्वयं आकाश और बाह्य के ब्रह्मांड का अनुभव करना. ब्रह्मांड की रचना इस हार्मोनियस संयोग में देवता तारों के रूप में, असुर ग्रहों के रूप में और मंदार पर्वत स्वयं आकाश गंगा के रूप में. मौनी अमावस्या और महाशिवरात्रि जैसे स्नान पर्व पर लाखों लोग इस दिव्य नींद की अनुभूति मानते हैं. 3 श्रेणियों शिव, विष्णु और निराकार में विभाजित ये अखाड़े एकता, नैतिकता और धर्म के सर्वोच्च आदर्शों आले. फोटो काढायला उभे राहतात, वाचत पण नाहीत, बघत पण नाही. ऑलरेडी 2 ते 3 किलोमीटर चालत आलेलो. तेवढंच रिटर्न आम्हाला चालायचं होतं. त्यामुळे बाकीचं काही एक्सप्लोर न करता आम्ही रिटर्न निघालो. मजबूत गर्दी आहे. आम्ही स्किप करतो हे मंदिर. तेव्हा इथूनच पाया पडतो. नाही थाकत आता. बाय बाय संगम. हॅट्स ऑफ टू दिस पीपल. किती क्लीन करतायत आणि माणसं नुसती घाण करतायत. मजबूत गर्दी आहे. ॲक्च्युली ही कालपासून नव्हती, ही आता दुपारपासून आली. एवढ्या सुखसोयी दिल्या आहेत. तिकडे टेंट हाऊस आहेत. खूप चांगली सोय केली आहे गव्हर्मेंटने. खरंच ॲप्रिशिएबल आहे. ग्रीन कुंभाचा ब्राऊन कुंभ झाला आहे. एवढ्या इलेक्ट्रिक गाड्या इथे ठेवल्या आहेत. यूजच नाही केल्यात. आय मीन चार्जिंग पॉईंटच नसणार. जत्रेमध्ये अयोध्येच्या राम मंदिराची प्रतिकृती बनवली होती. मग रिटर्न जाताना आम्ही त्याच रायडरला बोलवलं आणि त्याच्या सोबतच रूमवर गेलो. मग चेकआउट करून निघालो मुंबईला जायला.
तर अचानक इतकी गर्दी वाढली. खूप ट्रॅफिक वाढलंय. आम्ही सुटलो या गर्दीतून. हे बघ ठोकले कसे ही गाडी चालवत आहेत. बापरे. तर अशा रीतीने आमचा प्रवास खूप सुखद झाला. हर हर महादेव. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हा.